दिवसेंदिवस एकूण जे होणारे हल्ले हे यंत्रणा सक्रिय झाल्यामुळे कमी झालेलं आहे आणि भविष्य काळामध्ये ते शून्य करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. या पद्धतीनं आपण बघायला पालघर जिल्ह्याशी कनेक्ट आहे असं म्हटलं जाते की मुलं वगैरे गायब होतात. राज ठाकरेंनी आता मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, या संदर्भामध्ये तुम्ही काय? ही बाब आत्ताच लक्षात आलेली आहे. तिथले पोलीस अधीक्षक देशमुख आहेत, त्याच्याशी मी आता लगेच बोलणार आहे आणि असलेली जर वस्तुस्थिती असेल तर ते रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. प्रयत्न नाही, तो उद्ध्वस्तच केलं जाईल रॅकेट. खात्यामध्ये आता कोणते निर्णय घेण्यात आलेले आहे, कशा प्रकारचे लक्ष देण्यात काय निर्णय झाले? हे बघा, बिबट्यांचे आणि वाघांचे होणारे लोकांवरचे हल्ले रोखण्याकरता वन खातं अतिशय सक्रिय आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच तो त्या ठिकाणी उपयोग केला जातो. ज्या देशामध्ये मानव आणि वन्यजीव यांच्यामध्ये होणारे संघर्ष तिथले अनुभव घेऊन भविष्यकाळामध्ये हल्ले शून्य करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न चालले. जी गरजेची जी वनमजूर, वनपाल, RFO, DFO ह्या ज्या भरती करण्याचं प्रयोजित आहे ते पूर्ण केलं जाईल. गणेश नाईक ज्यांनी सांगितलेलं आहे की भरती संदर्भामध्येही निर्णय घेण्यात आलेला आहे. तर प्रामुख्याने पालघर जिल्ह्याचं कनेक्शन म्हटलं जाते की मुलं पळवण्याच्या संदर्भामध्ये ह्या गंभीर बाबा असून याच्यावर लवकरच कायदेशीर योग्य तोडगा काढून त्या ठिकाणचे SP बरोबर बोलणार आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश मोरेसह प्रमोद पाटील, LS मराठी, नागपूर.